अभिनव उपक्रम राबवला जातोय महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून समतेची मिसळ. नेमकी ही काय संकल्पना आहे आणि काय आनंद आज साजरा होतोय? समतेची मिसळ ही अभिनव अशी संकल्पना आहे आणि ती आमच्या युवक काँग्रेसच्या मुलांनी राबवलेली आहे. असं आहे की समाजात विविध घटक आहेत, जात धर्म आहेत, पंथ आहे, भाषा आहे, चालीरीती आहे, परंतु ह्या सगळ्या जे काही आपली विविधता आहे त्यामध्ये एकता असली पाहिजे ही कल्पना त्यामधली आहे. आज जे समतेची मिसळमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला, हे सर्व जाती धर्माचे आहेत. याकरता जो सीधा गोळा झाला किंवा जे मटेरियल गोळा झालं ते सर्वांनी दिलेलं आहे आणि त्याच्यातून ही मिसळ बनवलेली आहे आणि सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे. म्हणजे हा एकत्र हा गोपाळकाला आहे म्हणा. म्हणजे श्रीकृष्णाचे जे सहकारी होते गोपाल, ते सगळे एकत्र बसायचे, सगळ्यांचा सीधा जेवण एकत्र करायचे आणि गोपाळकाला करायचे. हा सगळ्यांचा, सगळ्या समाजाचा, सर्व जाती धर्माचा आम्ही गोपाळकाला केलेला आहे आणि सर्वजण आनंदानं एकत्र घेतो आहोत. यात भेद नाही, माणसामध्ये भेद आम्ही करायचं नाही. आणि शेवटी देश पुढे न्यायचा असेल तर जातीच्या आधारावर राजकारण, धर्माच्या आधारावर राजकारण, त्याच्यावर सत्तेची पोळी भाजणं हे दुर्दैवीच आहे आणि ते बदलण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आज कुठेतरी महाराष्ट्रात किंवा देशामध्ये कुठेतरी जाती धर्मांमध्ये भेद निर्माण केला जातोय, तसं राजकारण सुरू आहे. देशात तर जाती धर्मावरच राजकारण आता चाललेलं आहे. ते राज्यघटनेला सुद्धा बिलकुल मान्य नाही, परंतु दुर्दैवानं होतं आहे आणि त्याला आपले नागरिक बळी पडतानाही दिसत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. या आशेने देश पुढे जाणार नाही. देशात जातीनिहाय जनगणना व्हावी अशी अनेक दिवसांची मागणी होती. केंद्राने अखेर काल घोषणा केलेली आहे. काय वाटतं, खरंच जातीनिहाय जनगणना प्रत्यक्षात होईल की फक्त निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेली नाही? ही तर मागणी काँग्रेसची होती, राहुलजींचा आग्रह होता. सगळीकडे प्रत्येक राज्यात पाहिलं काही ना काही आंदोलन चाललेलं आहे आरक्षणाचं. याला उपाय काय? एकदा आकडे तर तुमच्याजवळ पक्के असले पाहिजे की कोणत्या जातीचे किती लोक आहेत, त्याच्या आधारावर आपल्याला पुढे मग नियोजन करता येईल, ज्याचा त्याचा वाटा जास्त त्याला देता येईल आणि म्हणजे कोणामध्ये असंतोष राहणार नाही, बंधुभावाचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल. ही संकल्पना त्यांनी 2014च्या अगोदर काँग्रेसची सत्ता असताना त्यावेळी मात्र जातनिहाय जनगणना केली नाही आणि आज राजकारण काँग्रेस करते असा नाही. हा संघर्ष आता आरोप करायचा वेळ राहिलेली नाही. असं आहे का, वेळोवेळी वेगवेगळ्या कल्पना पुढे येत असतात, वेगवेगळे आंदोलन पुढे येत असतात, त्याच्यावर उपाय शोधायचे असतात, त्या परिस्थितीतले ते निर्णय असतात. अलीकडे आपण 14 सालानंतरचे आंदोलन पाहिले तर समाजात खूप आंदोलनं सुरू झालेली आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. ते त्यापूर्वी इतके नव्हते. दुर्दैवाने ते सुरू झाले तर उपाय शोधला पाहिजे. म्हणजे आता जो नवा प्रश्न तयार झाला हा पूर्वीच का सोडवला नाही असं म्हणणं योग्य या कारणानं नाही की त्या काळामध्ये ते प्रश्न निर्माण होतात. राजकर्त्यांची जबाबदारी आहे की ते प्रश्न सोडवणं, म्हणून हा प्रश्न सोडवला पाहिजे. राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा विषय चालू आहे. त्याचबरोबर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचा विषय चालू आहे. काय होईल? काँग्रेस कसं बघते या सगळ्या गोष्टी? नाही, शेवटी असं आहे की मी तर आता यापूर्वी सांगितलं की राजकारणाचे मतभेद तत्वाचे, विचाराचे असू शकतात, ते व्यक्तिदेशाचे नसले पाहिजे. त्यामुळे कुणी एकत्र येत असेल काही विषयावर तर त्याला मला तर काही हरकत नाही. ठाकरे बंधूंच्या बाबतीत म्हणलं तर त्यांना एक परंपरा आहे आणि ती परंपरा इतकी ते आजोबांपासूनची एक मोठी परंपरा आहे त्यांची आणि आजोबा पुरोगामी विचारातले महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून मानलं जातं. वडिलांची परंपरा आहे महाराष्ट्र धर्माची. शेवटी जनतेच्या हिताकरता जर एकत्र येत असतील तर आनंद आहे, पण तो पुरोगामी विचार आणि लोकशाहीला जपण्याकरता एकत्र यावं एवढीच अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने विखे पाटलांवरती 9 कोटीच्या अपहाराचे कारखान्यातले आरोप झाले, त्यांनी आरोप फेटाळलेत. मात्र कुठेतरी महायुतीतील माणिकराव कोकाटे असतील, धनंजय मुंडे असतील, त्याच्यानंतर विखे पाटील असे 3 मंत्री जे आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अडचणीत येतात. मला काही त्या विषयाचा अजून बारकाव्यानं अभ्यास मी केलेला नाही, त्यामुळे मी बोलणं काही योग्य होणार नाही. थँक्यू.